Sunshine, sunshine, sunshine. सो थंबनेल तर तुम्ही बघितलाच असेल. सो हा व्लॉग आहे माझा बर्थडे व्लॉग. सकाळी सकाळी उठून मस्त अशी देवपूजा आवरली. त्यानंतर ब्रेकफास्टला काहीतरी वेगळं म्हणून मी आज पास्ता इथे केला होता प्रेक्षासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. हा पास्ता आहे, हा रव्याचा पास्ता आहे. त्यानंतर अप्रॉक्सिमेट दुपारी ह्या मुलींनी मला अगदी सरप्राईजच दिला असं मी म्हणेन. कारण की कोणतीही आयडिया न देता माझे ऑफिस कलिग्स हे थेट माझ्या घरी पोहोचले आणि त्यांना बघून मी इतकी सरप्राईज झाली. म्हणजे मी कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं की असं कोणी माझ्या घरी येऊन माझ्या बड्डेला मला असे बड्डे विश करतील. सो येस, अशा प्रकारे त्या दोघी माझ्या घरी आल्या. मला खूप छान असं सरप्राईज दिलं. त्यांनी मला असं लहान मुलीसारखं फील केलं. हॅपी बड्डेचं असं बॅनर आणलं, त्याच्यानंतर हेडबँड आणला आणि सुंदर असा केक आणला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून माझा केक कटिंग केलं. त्यांना प्रेक्षा ही हवीच होती, सो प्रेक्षाला मांडीवर घेऊन आम्ही असा केक कटिंग केला. त्यानंतर त्या दोघींना आम्ही मस्त निरोप दिला. पण प्रेक्षाला त्यांना निरोप द्यायची अजिबात इच्छा नव्हती. ती सारखी त्यांना म्हणत होती की थांबा, जाऊ नका. सो फायनली अप्रॉक्सिमेट दुपारी 3 ते 4च्या सुमारास मी ह्या दोघांना बाय केलं. त्यानंतर इथे इव्हिनिंगला माझे आईवडील आलेले माझ्या बड्डेसाठी. आणि इथे बघा प्रेक्षाची कशी मस्ती चालू आहे. To you, dear mama. Birthday to you, dear mama. आधी सत्ताय. Happy birthday to you. त्यानंतर जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर आज शक्यतो जेवण जे आहे हे बाहेरूनच ऑर्डर करण्याचा प्लॅन होता आमचा. सो त्यामुळे थोडाफार टाईमपास केला. खाली छानपैकी फिरून आलो आणि त्याच्यानंतर माझ्या दोन्ही आयांनी मिळून अशा प्रकारे माझं औक्षण केलं. मी माझा बड्डे हा जास्त काही मोठ्या फॅन्सीने सेलिब्रेट करत नाही, पण फक्त माझ्या आईवडिलांची इच्छा असते आणि आता सध्या माझ्या प्रेक्षाचीसुद्धा खूप जास्त एक्साइटमेंट असते माझ्या बड्डेसाठी. सो त्यांना आनंद मिळतो ह्याच गोष्टीमुळे मला त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद भेटतो. म्हणून मी माझा बड्डे हा अशा प्रकारे छानसा साजरा करते, जेणेकरून बोथ द फॅमिलीज एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळे आपला जो बॉन्ड आहे हा जास्त घट्ट होण्यास मदत होतं असं मला वाटतं. सो नेहमी मी माझा बड्डे अशा प्रकारे साजरा करते. काही कारणास्तव माझी बहीण येऊ शकली नाही, त्यामुळे मी ह्या बड्डेला माझ्या बहिणीला खूप 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 जास्त मिस केलं आहे. पण असो, काही असतात गोष्टी ज्या नेहमी नेहमी आपण एकसाथ नाही साजऱ्या करू शकत. बट स्टील अशा प्रकारे मी माझा वाढदिवस साजरा केला. मनापासून खूप आनंदी वाटलं, खूप प्रसन्न वाटलं की त्यामुळे दोन्ही घरं एकत्र येतात. घर असं भरलेलं होतं. त्याची ती किलबिल, त्याचा तो गोंधळ हा मला खूप जास्त आवडतं. मग त्याच्यानंतर अशा प्रकारे औक्षण केल्यानंतर प्रेक्षालाही औक्षण करायचं होतं. सो प्रेक्षानेही तिच्या मम्माला ओवाळलं. त्याच्यानंतर ती माझ्या पाया पडली. हे सगळं बघून खूप छान वाटतं. सो त्यानंतर माझ्या सासूबाईंनीसुद्धा मला ओवाळलं. ओवाळल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं, खूप साऱ्या गप्पा मारल्या, प्रेक्षासोबत खूप सारी मस्ती केली. प्रेक्षाचे नवनवीन आता जे डेव्हलपमेंट होते हळूहळू ती बघायला, ती कॅप्चर करायला आम्हाला खूप जास्त मज्जा येते सगळ्यांना. तिचं खूप जास्त कुतूहल वाटतं कधी कधी की आजकालची मुलं खूप छोट्या वेळात खूप काही गोष्टी ग्रास्प करतात. आणि थोडेफार फोटोग्राफ्स क्लिक केले आणि अशा प्रकारे मी माझा बड्डे साजरा केला. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भरभरून Sunshine,